श्रोते हो, मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलंय की प्रेम म्हणजे एक शब्द अडीच अक्षरी. प्रेम म्हणजे एक शब्द अडीच अक्षरी, परी सामावला आहे त्यात माझा श्वास. परी सामावला आहे त्यात माझा श्वास. तुझ्या सवे बेधुंद होऊन जगताना सखे, तुझ्या सवे बेधुंद होऊन जगताना सखे. प्रत्येक क्षण होत जातो एकाहून एक खास. प्रत्येक क्षण होत जातो एकाहून एक खास. तर असा हा श्वास, माझा श्वास, ती माझा श्वास, मी तिचा श्वास, आणि आमच्या दोघांमधला तो अतूट असा विश्वास. आणि मी माझ्या दुसऱ्या चारोळीमध्ये लिहिले की प्रेम म्हणजे आहे माझा श्वास. प्रेम म्हणजे आहे माझा श्वास. तुझ्या माझ्या नात्यातील अतूट असा विश्वास. तुझ्या माझ्या नात्यातील अतूट असा विश्वास, अतूट असा विश्वास. तर ही माझी दुसरी चारोळी होती. आणि श्रोते हो, मी माझ्या तिसऱ्या एका चारोळीमध्ये लिहिलं आहे की रंध्रा रंध्रात वाहते ती राणी. रंध्रा रंध्रात वाहते ती राणी, ती जराशी लाजरी आरस पाणी. ती जराशी लाजरी आरस पाणी. प्रीतीच्या धुंद या रात्री कवेत, प्रीतीच्या धुंद या रात्री कवेत, गुणगुणतो आम्ही श्वासांची गाणी. गुणगुणतो आम्ही श्वासांची गाणी. गुणगुणतो आम्ही श्वासांची गाणी. तर या माझ्या काही रचना होत्या. आणि आजच्या शोमधल्या पुढच्या दोन सुंदर अशा चारोळ्यांकडे वळूयात, ज्यामध्ये परी काळे मॅडम लिहित आहेत छत्रपती संभाजीनगर येथून. परी काळे मॅडम यांनी छत्रपती संभाजीनगर येथून पहिल्या चारोळीमध्ये लिहिलंय की पांडुरंगा श्वास तू माझा, पांडुरंगा ध्यास तू माझा. पांडुरंगा श्वास तू माझा, पांडुरंगा ध्यास तू माझा. माझा पांडुरंगा तुझ्या पंढरी माहेर माझे माझी. माझा पांडुरंगा तुझ्या पंढरी माहेर माझे माझी. तू माऊली विश्वास तू माझा, तू माझा हृदय तू. तू माऊली विश्वास तू माझा, तू माझा हृदय तू. माझा कल्पतरू तू, माझा जीव तू, माझा हृदय तू, माझा सारथी. पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा. वाह वाह, खूप अप्रतिम सुंदर अशी ही भक्ती रचना होती. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये मॅडम लिहित आहेत की माझ्या श्वासात रंग तुझा सख्या रे माझ्या. माझ्या श्वासात रंग तुझा सख्या रे माझ्या. आयुष्यात राजा तू, तुझ्या संसाराची राणी मी. आयुष्यात राजा तू, तुझ्या संसाराची राणी मी. माझ्या स्वप्नांना नवे पंख तू, माझ्या भरारीचा बंध तू. माझ्या स्वप्नांना नवे पंख तू, माझ्या भरारीचा बंध तू. माझ्या भरारीचा बंध तू, बंध तू. वाह. तर माझ्या श्वासात तुझ्या अस्तित्वाचा रंग आहे, आणि तू माझ्या आयुष्याचा राजा आहे, आणि मी तुझ्या संसाराची राणी आहे. असं अप्रतिम असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं. आणि याबरोबरच पुढच्या आपण एका रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये सौ ऐश्वर्या उत्कर्ष जटाळे मॅडम लिहित आहेत छत्रपती संभाजीनगर येथून. सौ ऐश्वर्या उत्कर्ष जटाळे मॅडम यांनी छत्रपती संभाजीनगर येथून लिहिलंय की श्वास तू माझा, सहवास नेहमी तुझा. श्वास तू माझा, सहवास नेहमी तुझा. सुखदुःखात नेहमी आधार असतो तुझा. सुखदुःखात नेहमी आधार असतो तुझा. प्रेमाच्या दुनियेतला विश्वास तू माझा. वाह. प्रेमाच्या दुनियेतला विश्वास तू माझा. जगण्याचा एकमेव आधार तू माझा. जगण्याचा एकमेव आधार तू माझा. आधार तू माझा. आधार तू माझा. वाह. तर तू कोण आहेस याबद्दलचे अप्रतिम असे शब्दांकन या रचनेमध्ये होतं की तू श्वास आहेस, नेहमी तुझा सहवास असतो, आणि सुखदुःखांमध्ये तुझा आधार असतो. ही खूप महत्त्वाची गोष्ट नात्यामध्ये असते श्रोते हो. कारण नात्यामध्ये आधार असणं हे खूप गरजेचं आहे. नात्यामध्ये कधीही कोणाला एकटं सोडू नये. नात्यामध्ये जेव्हा कोणी दुःखी असेल तेव्हा त्याला धीर दिला पाहिजे, त्याला आधार दिला पाहिजे, त्याचं मन जाणलं पाहिजे, त्याला जपलंसुद्धा पाहिजे, नाही का. आणि कारण प्रेमाच्या दुनियेतला तोच एक विश्वास असतो आणि जगण्याचा आधार असतो. तर तो जगण्याचा आधार, तो आपला श्वास, तो आपला विश्वास, तो आपल्या अवतीभोवती असणारा भास,
आभास आणि त्या श्वासाबद्दलचे अप्रतिम शब्दांकन असलेली ही रचना होती. आणि पुढच्या आपण रचनेकडे वळूयात. प्रिये या शीर्षकाखाली श्री श्रीकांत म शिरभाते सरांनी मुक्काम पोस्ट नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती येथून लिहिलं आहे. श्री श्रीकांत म शिरभाते सर लिहित आहेत मुक्काम पोस्ट नांदगाव खंडेश्वर जिल्हा अमरावती येथून. प्रिये या शीर्षकाखाली की श्वास तू माझा ग प्रिये तुझ बिन कसे जिने. श्वास तू माझा ग प्रिये तुझ बिन कसे जिने. वाट चालू जीवनाची एकमेका संगतीने. वाह. वाट चालू जीवनाची एकमेका संगतीने. नको कधीच विरह सदा सोबत असावी. नको कधीच विरह सदा सोबत असावी. आठवणी स्वप्नातही तूच कायम वसावी. तूच कायम वसावी. तूच कायम वसावी. वाह वाह. आणि खरंच की तू माझा श्वास आहेस आणि तुझ्या विना जगणं ते जगणं कसलं. तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे असं सुंदर असं शब्दांकन करून सरांनी पुढं असं लिहिलंय की एकमेकांच्या संगतीने आपण जीवनाची वाट चालूया आणि आपल्या नात्यामध्ये कधीही विरहच येऊ नये. कायम सोबत राहावी आणि आठवणी असो की स्वप्न असो त्यामध्ये कायम तूच वसावी. खूप अप्रतिम सुंदर समर्पित असे भाव जे आहेत ते या सरांच्या अप्रतिम अशा रचनेमध्ये शब्दबद्ध केलेले होते. याबरोबरच पुढच्या एका रचनेकडे वळूयात. आणि ज्या सुंदर अशा रचनेमध्ये प्रतिभा गौपाले मॅडम लिहित आहेत नागपूर येथून. प्रतिभा गौपाले मॅडम यांनी नागपूर येथून लिहिलंय की जीवनाच्या महालातील मी राणी तू माझा राजा. जीवनाच्या महालातील मी राणी तू माझा राजा. जगण्यासाठी लागणारा प्रेमळ श्वास तू माझा. जगण्यासाठी लागणारा प्रेमळ श्वास तू माझा. मनतरंगातील स्वप्नात वावरणारा भास तू माझा. मनतरंगातील स्वप्नात वावरणारा भास तू माझा. मरणाच्या दारातून मला आणणारा श्वास तू माझा. मरणाच्या दारातून मला आणणारा श्वास तू माझा. श्वास तू माझा. वाह. खूप हृदयस्पर्शी असे भाव या रचनेमध्ये होते की जीवनाच्या या महालातील मी राणी आहे तू माझा राजा आहे. आणि एवढंच नाही तर जगण्यासाठी लागणारा प्रेमळ असा तू माझा श्वास आहेस. आणि जसं की मी आत्ताच म्हटलेलं होतं की जगण्यासाठी श्वास लागतो तसंच जगण्यासाठी जी व्यक्ती आपला श्वास असते ती सुद्धा लागते नाही का. आणि मनतरंगातील स्वप्नात ज्याचा वारंवार भास होतो तो आपला श्वास असतो. आणि खूप वेळा असं होतं की माणसावर अनेक चांगले वाईट प्रसंग येतात. चांगल्या काळामध्ये खूप सारे लोक हे आपल्या सोबतीला असतात. परंतु जेव्हा आपल्यावर एखादं संकट येतं, जेव्हा आपल्याला काही कटू अनुभव येतात, जेव्हा आपण आजारी पडतो, जेव्हा असं वाटायला लागतं की आता आपण मरणाच्या दारामध्ये आहोत, त्यावेळी एखाद्या व्यक्ती जो आपला श्वास असतो त्याचा खंबीर असा आधार, त्याची खंबीर अशी साथ आणि त्याने दिलेला आपल्याला विश्वास, त्याने दिलेली प्रेरणा, तुला काही होणार नाही हे आधाराचे शब्द, मी सोबत आहे तू काळजी करू नको हे प्रेमाचे शब्द, या गोष्टी एखाद्याला मरणाच्या दारातून सुद्धा आणू शकतात आणि आपला श्वास हा पुन्हा पूर्ववत होऊ शकतो. खूप हृदयस्पर्शी भावस्पर्शी अशी ही रचना होती. आणि पुढच्या आपण रचनेकडे वळूयात, ज्यामध्ये पांडुरंग म्हस्के सर लिहित आहेत मुक्काम डाळिंब, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथून. पांडुरंग म्हस्के सरांनी मुक्काम डाळिंब, तालुका दौंड, जिल्हा पुणे येथून लिहिलंय की जगण्यामधल्या प्रवासातला आहेस तू माझा श्वास माझा. जगण्यामधल्या प्रवासातला आहेस तू श्वास माझा. हृदयातून मी जपले नाते, ध्यानी मनी ध्यास तुझा. वाह. हृदयातून मी जपले नाते, ध्यानी मनी ध्यास तुझा. तुझ्याशिवाय जीवन हे वाटेल रे वैराण. तुझ्याशिवाय जीवन हे वाटेल रे वैराण. कोंडेल श्वास माझा, कोंडेल श्वास माझा. होईल तुझविन हैराण, होईल तुझविन हैराण, तुझविन हैराण. वाह वाह. खरंच की जगण्याच्या प्रवासातला श्वास आणि हृदयातून जे नातं जपलेलं असतं त्यामुळं ध्यानीमणी असलेला तो ध्यास. जीवन ज्याच्या विना वैराण वाटतं, श्वास ज्याच्यामुळे कोंडला जातो आणि ज्याच्यामुळं
आपण हैराण होतो, ज्याच्या नसण्यामुळं आपण हैराण होतो, तो आपला श्वास असतो. त्या व्यक्तीला आपण खूप जपत असतो, खूप मनापासून जपत असतो. जसं की मी मगाही म्हटलं की जपणं हे फक्त शब्दामधून नसतं, जपणं हे कृतीमधून सुद्धा असतं. ती व्यक्ती आपल्या सोबत नसताना कायम त्या व्यक्तीचा विचार करणं म्हणजे आपण श्वासांबद्दल विचार करत असतो. एखादी व्यक्ती सोबत नसताना, काही क्षणांचा विरह असताना सुद्धा कायम आपल्या डोक्यामध्ये, आपल्या मनामध्ये त्याच व्यक्तीचे विचार जेव्हा घोळत असतात, तेव्हा ती व्यक्ती आपल्याला अतिप्रिय असते. आणि त्या अतिप्रिय व्यक्तीबद्दलच्या आपल्या भावभावना या आपण व्यक्त केल्या पाहिजेत, व्यक्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. खूप वेळा आपण असं पाहतो की आपण दुर्लक्षित आहोत, अशी जेव्हा मनामध्ये भावना होते तेव्हा त्या दुर्लक्षितपणाला आपण लक्षवेधी केलं पाहिजे. आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीची कायम अशी तक्रार असते की तुझं माझ्याकडं लक्ष नाही, तू मला विसरला, तू माझा विचारच करत नाही, तेव्हा त्या व्यक्तीला सोबत घेऊन आपण आपल्या प्रेमाची खात्रीसुद्धा दिली पाहिजे की मी तुझ्याशिवाय अपुरा आहे, तू माझा श्वास आहेस आणि तुझ्याशिवाय माझं जीणं हे जीणं नाही. कारण जोपर्यंत आपण त्या व्यक्तीला विश्वास देण्याचा प्रयत्न करत नाही, तोपर्यंत मनामधले गैरसमज हे जसेच्या तसे राहतात. प्रयत्न तरी करून बघूया, समोरच्या व्यक्तीला पटेल किंवा न पटेल, समोरची व्यक्ती समजून घेईल किंवा ना घेईल. परंतु जेव्हा आपण 100 गोष्टी त्या व्यक्तीसाठी आशा करू की ज्या गोष्टीमधून त्या व्यक्तीला आपलेपणाची जाणीव होईल, त्या व्यक्तीच्या मनामधले गैरसमज जाण्यासाठी आपण जेव्हा अनेक गोष्टी करू, त्यातली एखादी तरी गोष्ट त्या समोरच्या व्यक्तीच्या मनाला भावेल, एखादी तरी गोष्ट त्या समोरच्या व्यक्तीच्या मनाला टच करेल आणि ती व्यक्ती पुन्हा एकदा आपल्याबद्दल खात्री बाळगायला लागेल. त्यामुळं चला नातं पुन्हा पुनरुज्जीवित करूया. जी नाती गैरसमजामुळे दुरावलेली आहेत, परंतु ती नाती हवीशी वाटतात, तर त्या नात्याला पुन्हा एकदा नवसंजीवनी देऊया. चला पुन्हा नव्याने जगूया, चला पुन्हा आनंदाने जगूया. आरजे कैलाससोबत रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये. श्रोते हो, जसं की सरांनी म्हटलंय की ती नसल्यावर किंवा श्वास नसल्यावर श्वाससुद्धा कोंडतो आणि जगणं हे हैराण होऊन जातं. मला असं वाटतं की एखाद्याला त्रास देणं, एखाद्याची मजाक करणं, एखाद्याबद्दल कटू बोलणं, एखाद्याबद्दल आपल्याला जर का काही राग आला तर तो व्यक्त करणं हे कधीच गैर नाही. परंतु त्या छोट्या मोठ्या गोष्टीमुळं नात्याला ताणत बसणं हे मात्र गैर आहे, नाही का? कारण गैरसमज हे दूर करता येतात, परंतु त्यासाठी गरज असते ती 2 व्यक्तींच्या संवादाची. मी संवाद हा शब्द म्हणजे आवर्जून या ठिकाणी उल्लेख केला, कारण संवाद हा 2 व्यक्तींचा असतो. एक व्यक्तीचं असतं ते भाषण असतं, एक व्यक्तीचं असतं ते ज्ञान वाटणं असतं. आपण जसे उत्तम वक्ता असतो तसे आपण उत्तम श्रोता कधी होत नाही. कारण जोपर्यंत आपण उत्तम श्रोता होत नाही तोपर्यंत आपल्याला समोरच्या माणसाच्या मनातले जे आपल्याबद्दलचे भाव आहेत ते जाणताच येत नाहीत आणि आपण समोरच्याला बोलू देत नाही. समोरच्याला आपल्याबद्दल काय वाटतं हे आपण कधीच जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही. त्यामुळं जरी आपण कितीही बोलत असलो तरी कधी कधी आवर्जून श्रोता व्हावं, कधी कधी आवर्जून मूक राहावं, कधी कधी समोरच्याला बोलू द्यावं आणि तो बोलत नसेल तर त्याला बोलकंसुद्धा करावं. म्हणजे त्याच्या मनातले भाव आपल्याला कळतील आणि काय सांगावं. कदाचित तुमच्याबद्दलचं त्या व्यक्तीचं प्रेम, तुमच्याबद्दलचं त्या व्यक्तीचं समर्पण, तुमच्याबद्दलचे त्या व्यक्तीचे विचार हे तुम्ही कल्पना केलेले आहेत त्याच्यापेक्षासुद्धा कितीतरी पटीनं जास्तसुद्धा असू शकतील. काही असे प्रसंग असू शकतील कदाचित तुम्ही ते विसरला असाल, काही असे प्रसंग असू शकतील जे त्या व्यक्तीला तुमच्यासोबत जगायचे आहेत, काही असे क्षण असतील जे त्या व्यक्तीला तुमच्यासोबत घालवायचे असू शकतील. परंतु जर त्या प्रसंगाबद्दल, त्या क्षणांबद्दल जर आपण नकारात्मक भाव मनामध्ये ठेवून जर आपण त्या व्यक्तीला बोलूच नाही दिलं,
तर आपल्याला ते भावच समजणार नाहीत आणि जगण्याचे सुंदर सुंदर जे क्षण आहेत ते मात्र मिस होऊन जातील, नाही का? मग करायचे नाहीत ना हे क्षण मिस, तर मग उत्तम श्रोतासुद्धा झालं पाहिजे, म्हणजे श्वास कोंडणार नाही, म्हणजे आपलं मन हैराण होणार नाही, जसं सरांनी या रचनेमध्ये लिहिलेलं होतं. आणि पुढच्या रचनेकडे वळूयात, म्हणजेच एका अप्रतिम आणि सुंदर अशा गझलेकडे. श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये आहात माझ्यासोबत, म्हणजेच RJ कैलास सोबत. आनंदी रहा, आनंद लुटा.